आणलीस ना मिठाई, जा आतमध्ये ठेव. नवऱ्या मुलाचं तोंड गोड करायचंय. जा. हा हॅलो. हो हो, डॉक्टर केतकर बोलतोय. हो, शालिनीचं लग्न ठरलंय. हा हो, अहो मी तिचा जन्मदाताच बोलतोय. ज्या मुलाबरोबर तुमच्या मुलीचं लग्न लावून देत आहे तो डॉक्टर नाही, कंपाऊंडर होता. ही जी हितचिंतक मंडळी असतात ना, ही अशा शुभ कार्यामध्ये फोन करून नेहमीच अडथळे आणतात आपला वाईट हेतू साध्य करण्यासाठी. ते पुढच्या गल्लीत डॉक्टर देशमुख आहेत ना, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडे होईल तुमचं काम. अहो ते सुद्धा हेच काम करतात. अरे पण त्यांचं तर लग्न ठरलंय आमच्या संस्थेमार्फत. काय सांगताय? डॉक्टर सुयश वैद्यसी. आणि युनिव्हर्सिटीत जाऊन चेक कर की ते सर्टिफिकेट खरं आहे की नाही. हॅलो. हां मी बोलतोय. हो, काही कळलं का? नाही. हॅलो हॅलो. अरे नमस्कार. या या, बसा ना. हा बसा बसा. बसा. मग काय आपलं हे कधी आलात गावावरनं? हा काय आत्ताच आई बाबा आले होते, त्यांना स्टेशनला घ्यायला गेलो आणि घरी सोडून इकडे चाललोय. अच्छा. काही झाली तयारी? व्यवस्थित. आणि तुमची? मस्त. आता मला काही टेन्शनच नाही आहे, आई बाबा आलेत ना म्हणून. बरं ते दागिने वगैरे आहेत का? नाही म्हणजे आई बाबांना संध्याकाळपर्यंत दाखवून आणले असते. त्यांना इकडे येता नाही येणार ना, आणि परत ऐन लग्नात गडबड नको. म्हणजे आवडले नाहीत वगैरे, यु नो. हो हो बरोबरच आहे. आलोच आम्ही.
हॅलो अमर सर. इन्स्पेक्टर अमर विश्वास. हो, मी डॉक्टर केतकर बोलतो आहे. हां डॉक्टर केतकर बोला. सर, ते जावई बापू आले. आई वडिलांना दागिने दाखवायचे तसं म्हणतात. डॉक्टर साहेब, आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे. त्याला दागिने देऊ नका. काहीही कारण सांगा, पण दागिने त्याला देऊ नका. कळलं? बरं बरं, ठीक आहे. ओके सर, ओके. जावई बापू, ही काय म्हणते, काही पवित्र गोष्टी देवाला दाखवून करायच्या असतात. अहो, संस्कार आहेत ना. उद्या मी येणार आहे ना तुमच्या आईवडिलांना भेटायला, तेव्हा दागिने घेऊन येतो. हां अहो, कसं पाठवणार? काही झालं तरी तुम्ही आमच्या जावई आहात. बरं ठीक आहे, मग या उद्या तुम्ही. हो, येतो. असू दे, असू दे. हॅलो, इन्स्पेक्टर रोहित वाघ. दिस इज माय कार्ड. हे जे रजिस्ट्रेशन झालं आहे, हे इथेच झालं का ते बघायचं होतं. जरा बघून मला सांगाल का? हे बघ. पण हे या कॉलेजने इश्यू केलं नाही? नाही. दुसऱ्या कॉलेजने? हो. ओके, चल तू आता फाईल ठेवू शकतो. थँक्यू व्हेरी मच. हॅलो सर, रोहित बोलतोय. हॅलो सर, आम्ही इन्स्पेक्टर रोहित वाघ फ्रॉम मुंबई. सर, मुझे ये जानना था कि ये जो सर्टिफिकेट्स है, ये आपने जिस नाम से इशू किया है, ये नाम सही है और रजिस्ट्रेशन नंबर सही है क्या? ये मुझे जानना था प्लीज़. इसमें रजिस्ट्रेशन नंबर तो वही है, हाँ, लेकिन नाम चेंज हुआ है. ये कैसे हो सकता है? लेकिन ये तो आप ही के यूनिवर्सिटी ने दिया है, तो इसमें इसे चेंज कैसे हो सकता है? अब ये मालूम नहीं मुझे, लेकिन रजिस्ट्रेशन नंबर
सही है, नाम चेंज हुआ। यानी आपका कहना है कि रजिस्ट्रेशन नंबर सही है लेकिन जो नाम लिखा है वो गलत है, लेकिन ये हो कैसे सकता है? यानी इस टाइप का डुप्लीकेट सर्टिफिकेट तैयार हो सकता है बाजार में, मिल सकता है? कुछ भी हो सकता है, मैंने तो नहीं दिया, मैंने जो रजिस्ट्रेशन नंबर मेरा है, हाँ, लेकिन ये नाम किसी और का। आपके पास शायद कोई फाइल वगैरह हो, इसमें अगर रिकॉर्ड होगा शायद इसमें कुछ गलत हो सकता है, तो आप देखिए प्लीज़। एक मिनट। फाइल मला काढून दे सिरीज वाले। हाँ जी, देखिए रजिस्ट्रेशन नंबर में ये नाम ये है, और आप इसमें देखिए ये दूसरा नाम से। ओ हो, दैट्स इट। ओके, ओके सर, थैंक यू वेरी मच। हाँ सर, रोहित बोलतोय। हाँ रोहित बोल. ओके सर। काय करताय तुम्ही? अरे काय करताय? अरे काय करताय? चल ना, सांगते तुला पोलिसांमध्ये. चल. काय चाललंय तुम्ही काय? घ्या साहेब. काय बरोबर आहेत ना पुरावे? होय.
सो डॉक्टर सुरेश वैद्य, तुमच्या नावात वैद्य आहे, पण तुम्ही खरोखरचे वैद्य नाही आहात काय? तुमच्या विरुद्धचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत. काय बरोबर आहे ना? मग आता बोला. हे एवढं सगळं होईल मला वाटलंच नव्हतं सर. सांगतो, सगळं सांगतो. मला डॉक्टर व्हायचं होतं, पण घरची परिस्थिती नव्हती, त्याच्यामुळे नाही होऊ शकलो. शिक्षण कमी असल्यामुळे कंपाऊंडर झालो. 3 वर्ष कंपाऊंडर म्हणून नोकरी केली. नंतर दिल्लीला जाण्याचा योग आला. तिकडे मला शाहिद खान नावाचा व्यक्ती भेटला. तो मला म्हणाला, तू डॉक्टरला शोभेल असा आहेस, प्रॅक्टिस कर, तुझं नाव चेंज कर, वाटल्यास सर्टिफिकेट मी देतो. मग काही पैशांची जमाव करून सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडूनच करून घेतल्या आणि झालो मी डॉक्टर. ह्या नावाचा आणि आडनावाचा मला खूप फायदा झाला. माझं पहिलं नाव म्हणजे खरंच नाव सीताराम कोमलकर. माझं सगळं काय व्यवस्थित चाललं होतं. त्यानंतर माझ्या आयुष्यात रीमा आली. रीमा, डॉक्टर रीमा. मला तिच्याशी लग्न करायचं होतं. मी डॉक्टर नसल्यामुळे मी आजारी असणाऱ्या लोकांना खोटे सर्टिफिकेट देत होतो. त्यातून मला फार पैसा मिळायचा. मग मी केतकरांच्या मुलीचं स्थळ निवडलं. डॉक्टर नसल्याने मी आजारी लोकांना खोटे सर्टिफिकेट देऊन त्यांच्याकडून भरपूर पैसा मिळवायचो. पण काही ना काही दिवसांनी हे सगळं उघड्यावर पडणार हे मला माहिती होतं आणि हे मला सगळं सोडायचं होतं सर. पण हिच्याशी लग्न करून हिला इथून दूर घेऊन जाणं हे गरजेचं होतं सर. म्हणूनच एखाद्या दुसऱ्याच श्रीमंत मुलीशी लग्न करावं असा माझ्या मनात विचार आला. म्हणून मग मी माझं नाव एका विवाह संस्थेत दाखल केलं आणि तिथूनच या स्थळाची मला मागणी आहे तिथे. ती म्हणजे केतकरांच्या मुलीशी स्थळ ते मी निवडलं. आपल्याकडच्या लग्नात मुलीकडचे मुलीला खूपसे दागिने देतात, घालतात. तेच दागिने जर आपण मागितले आणि आयत्या वेळी नकार दिला बोहल्यावर उभं राहण्याचा आणि आपल्या मुलीचं बदनामी होऊ नये म्हणून केतकर हा नकार सहज पचवू शकतील असं मला वाटलं. आणि तोपर्यंत त्यांना मागितलेले पैसे आणि दागिने माझ्या हातात आलेले असते. राहिला प्रश्न केतकरांचा, तर ते मला दागिने मागूच शकत नव्हते, कारण की मी त्यांच्या मुलीचं नाव बदनाम करू शकत होतो. इतकंच बस. हे सगळं डॉक्टर रीमाला माहीत नव्हतं? नाही, यातले तिला काहीच माहिती नाहीये. उलट आपण दोघं लग्न करतोय त्याचीच मी तयारी करतोय असं मी तिला सांगितलं. डॉक्टर केतकर, कधी कधी हितचिंतक आपल्या हिताचंच बघतात नाही? घेऊन जा रे हा त्याला. सीमा, आय एम सॉरी. साहेब, हा फोन आला नसता तर माझ्या मुलीचं आयुष्य. साहेब, मी आभारी आहे आपला, खरंच आभारी आहे. येऊ मी.
आपल्या आजूबाजूला जे घडतं ते डोळसपणे पहा. त्यामुळे तुम्हीही कुणाचे हितचिंतक होऊ शकता, कुणाचं तरी आयुष्य वाचवू शकता. हॅलो कोण? डार्लिंग, नवऱ्याचा आवाजही विसरलीस का? तू दुसऱ्याचा हात धरून पळून गेलीस म्हणून मी तुला विसरेल असं तुला कसं वाटलं? अगं मी तुझ्यावरती प्रेम करतो आहे. शट अप, शट अप, शट अप.